अरे मॅडम गोळा खाणार? गोळा. ठीक आहे. या. कुठला फ्लेवर? ऑरेंज. ऑरेंज. 2 ऑरेंज आता. मी खूप दिवसांनी आज गोळा खाणार आहे. बर. छान आहे ना? लय मस्त आहे. सोडा की. अहो ऐका ना साहेब, अहो कुठं माझ्या सुनाच्या नादी लागताय? असं काही झालेलं नाही हो. अहो करंदाज बाई आहे मी. गावामध्ये कळना लोकांना शेण घालतील तोंडामध्ये. सोडा की हो, मला काही केलं नाहीये मी. हा विचार सुनेवर अत्याचार तिचा छळ करायच्या आधी करायला पाहिजे होता. आता वेळ गेली. अहो साहेब, कुठला अत्याचार, कसला छळ? मी आहे ना, मी फक्त हात धरला होता तिचा. तुमच्या सुनेच्या अंगावर हातावर मी व्रण बघितलेत मारहाणीचे. मीही जेव्हा तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही तिच्यावर काठी उगारलेलं मी स्वतः बघितलेलं आहे. या गुन्ह्याबद्दल तुम्हाला 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते किंवा दंड होऊ शकतो किंवा दोन्हीही होऊ शकतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच, महिलांवरील अत्याचाराच्या केसेस मी अतिशय सिरियसली घेतो. तिथं हैगय करत नाही मी. सुधाकर, तू स्वतः तुझ्या आईला लॉकअप मध्ये टाकायचं. कळत नाही का? तू स्वतः तुझ्या आईला लॉकअप मध्ये टाकायचंस. साहेब, महाभारतामधली गोष्ट माहिती आहे ना? लढाईच्या वेळेस साक्षात आपले नातेवाईक जरी आपल्या समोर उभे राहिले तरी लढायचं, शस्त्र टाकायचं नाही. पोलिसाच्या ड्युटीचं तसंच आहे. आरोपी म्हणून समोर नातेवाईक उभे राहिले, कर्तव्यात कसूर नाही. कर्तव्यात बाकी सगळे छूट. त्यामुळे तू स्वतः कर्तव्य बजावायचं आहे. तू स्वतः तुझ्या आईला लॉकअपमध्ये टाकायचं. दॅट्स इट. थांबा साहेब. साहेब बघा, माझ्या घरचे आले बघा, मला सोडवायला आले. मला माहिती होतं का येणार आहे माझ्या घरचे. आत्या तर पहिलं येणार आहे. मी तुला सोडवायला आले नाही, मी माझी कंप्लेंट द्यायला आले. अरे वा, सायला मानू, मला सांग त्या इसमाचं नाव सांग. तुला कोण त्रास देते? त्याला इथून लॉकअप मध्ये फेकतो मी. साहेब, मला ना ह्या दोन्ही सुना छळत्यात, मला त्रास देत्यात. बोला बाई, तुम्ही सुद्धा? अहो नाही साहेब, म्हातारीला सासूबाईंना घरात काहीच कमी नाहीये. अहो आत्या, आम्ही एवढं करतोय तुमच्यासाठी, तरी बी तुम्ही असं बोलताय बाई. हा, आल्यात मोठ्या सोडणाऱ्या. रोज नुसतं चहा केलं तर येळेवर चहा देत नाहीत. रोज उठून तेच आळणी कालवण. म्हातारी सासू आहे, तिला जरा बाबा मटण खायला घालावं, नाही तर रोज सकाळी अंडी उकडून द्यावीत. पण ते काय नाही, हातपाय दाबावं, रात्री झोपताना डोक्याला तेल लावावं. हा, ह्यांना काय शिकवलंय का नाही? करायला पाहिजे का नको साहेब सेवा सासूची? पण नाहीत करत. टाका दोघीला पण आतमध्ये. आदरणीय सायरा बानू, या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आत नाही टाकताय. पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आदरणीय सायरा बानूचं वय झालेलं आहे. वय वाढतंय त्यांचं. चटकदार खावंसं वाटतं. त्यांची हाऊस पुरवा. ही म्हातारी आणखीन म्हातारी होता कामा नये. ते बघू आमचं आम्ही काय करायचं ते. माझ्या बायकोला सोडा आधी. ए सुदे, सांग तुझ्या साहेबासनी सोडा म्हणून.
तुमच्या सुनेनं तक्रार मागे घेतली तर काही शक्यता आहे माझ्याकडून कुठलंही सहकार्य होणार नाही. काय फुलत आहे जा ना सांग ना लालीला या लवकर इकडं आणि घे तक्रार माग. अगं मी काय सांगितलं नसेल बाई तिला, आणि ती तक्रार मागे घ्यायलाच तयार नाही. आली बघा सटवी. एक नंबर आतल्या गाठीची बाई आहे ही. मला जेलमध्ये टाकते वय ग. तुला तर मी सोडणार नाही आता. बघा साहेब, मी तर तक्रार मागं घ्यायलाच आली होती, तरी मला शिव्या देत आहेत. तुमच्या समोर शिव्या देतात. तुमच्या मागं किती छळ करत असतील माझं तुम्हीच करा विचार. आता तर मी तक्रार मागं घेतच नसते. मीला शिव्या दिलं नाही. नाही साहेब, मी मला बोलत होते ते ना मध्ये मी म्हणायला विसरले. मी म्हणत होते का मी सटवी आहे, मी आतल्या गाठीची बाई आहे आणि माझी सून आहे ना ती तर लाखात एक आहे हो. म्हणजे दिवा घेऊन फिरलं ना गावभर तरी तिच्यासारखी गोड पोरकी नाही मिळायची. हां, ते तर माहीतच आहे मला. पण आता किती पण गुळ लावला तरी मी काय कंप्लेंट मागं घेणार नाही. इथे सही करा. राहू सही घ्या. ए, सुद्या आदरणीय सुद्या. अरे त्या पोरीला तर काही पाजर फुटणार नाही, पण तुला तरी फुटू दे किंवा जायणार आहे मी तुझी. आमल्याला भातात ताक टाकलं तर काय गोड होत नाही. तू किती बी गाया वाया कर, पण तुझी सुटका नाही आता. परफेक्ट, एकदम करेक्ट बोलले आदरणीय सायरा बानू. आणि हो मदर इंडिया, पोलीस स्टेशनमध्ये सहकुटुंब गोंधळ घातला हे आणखी एक कलम लागेल तुमच्यावर. त्यामुळं स्वयंस्फूर्तीनं आत जा आणि नेपथ्य व्हा. आणि तुम्ही सगळे आलाच आहात तर जेवून जा. थांबा थांबा, ताटं लावतो. काय आर्या मॅडम, लय खुश दिसतंय आज. मला खूप दिवसांनी असं छान फिरायला मिळालंय, ते पण तुमच्यामुळे. त्यामुळे खूप 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 थँक्यू. आहे का? थँक्यू. थांबा आता मी गाडी थांबवतो, उतरा बरं तुम्ही. का हो, काय झालं? अहो काय म्हणजे काय, मी एक ना हिंदी पिक्चर बघितला होता. त्याच्यामध्ये ती हिरोईन त्याच्या प्रियकराला काय म्हणते माहिती का? दोस्ती मी नो थँक्यू नो सॉरी. बर, इथून पुढे नाही म्हणणार. सॉरी. आहे का? परत सॉरी. सॉरी. काय पण म्हणा, आजचा दिवस लय म्हणजे लय भारी गेलाय.